ऐकलं ऐकलत का? सांगितलं होतं मी तुम्हाला. 4 दिवस त्यांना त्या गॅरेज मध्ये का होईना पण एकत्र राहू दे, मग बघा काय होते ते. संसार करतायत, लग्न करतायत मी. अरे जगाला ऐकायला जाईल एवढ्या मोठ्याने ओरडत होता तेव्हा कुठे गेलो ते सगळे विचार, तेव्हा कुठे गेलो ती सत्सद विवेक बुद्धी. आता काय उपयोग आहे? म्हंटल होतं तुम्हाला, हा म्हंटल होतं की नाही? ऐकलत? मी म्हंटल होतं की यांना एकत्र संसार करणं जमणार नाही, झेपणार नाही. कागदोपत्री काय गाढवांची आणि मांजरांची सुद्धा लग्न झालंय सिद्ध करता येतं. 14 वर्ष मॅरेज सर्टिफिकेट सांभाळणं म्हणजे लग्न टिकवणं नाही. एकदा एकत्र राहायला लागला, सहवास सुरू झाला की मग एकमेकातले दोष दिसायला लागतात आणि मग हा सहवास वनवास होतो. माझा अनुभव होता है ना, पण तो पुरला नाही. काय दादा बोलला की दादाचं तोंड दिसतं, वाटतं दादा अक्कल पाजळतोय, नेहमी हुशाऱ्या करत असतो, ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. पण आजपर्यंत दादा जे जे काही बोललाय तो प्रत्येक शब्द खरा झालाय हे लक्षात घेत नाही तुम्ही. हरकत नाही, जेव्हा केव्हा तुम्हाला माझं म्हणणं पटेल, तुम्हाला पश्चाताप होईल आणि माझ्याकडे सल्ला मागायला तुम्ही याल ना, तेव्हा जो मी सल्ला देईन तो आत्ताच देऊन ठेवतो. हे जे काही तुमचं लग्न आहे, हा संसार आहे, तो नेटाने जमेल तसा रेटा तुम्ही. पण जेव्हा तो नकोसा होईल तेव्हा ही बाणगुळासारखी नाती मुळापासून उपटून टाका. ऐका माझं. बंधू मामा, बंधू मामा, बनवा. तुम्ही दादा मामांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना, ते चिडले की काय वाटेल ते बोलतात. हे बघ, तू त्याचं ऐकून उगाच काहीतरी नको तो विचार आणू नकोस रे मनात. बंधू, मी म्हंटल होतं की यांना एकत्र संसार करणं जमणार नाही, झेपणार नाही. कागदोपत्री काय गाढवांची आणि मांजरांची सुद्धा लग्न झालंय सिद्ध करता येतं. 14 वर्ष मॅरेज सर्टिफिकेट सांभाळणं म्हणजे लग्न टिकवणं नाही. जागी आहेस? तू पण झोपायचा प्रयत्न करतोय, पण झोप येत नाहीये. डोळे मीट, शांत. फार स्ट्रेस नको घेऊस. तू पण टेन्शन नको घेऊस. मला माहिती आहे तुला लोड आलाय. कधी एकदा हे सगळे प्रॉब्लेम संपतात आणि ही रात्र संपून जाते असं होतंय मला. मला तर ही रात्र संपून उद्याचा दिवस उजाडायची भीती वाटते. नीट होईल ना रे. दादा मामा तुम्ही एकदा
लो जी, कर दी सही। टूट गया रिश्ता। हो गई गुलप्रीत अलग। ये मत समझना कि ये कागज का टुकड़ा मुझे आपके भाई से और आपसे जुदा कर देगा, क्योंकि मेरी मांग में सिंदूर प्रभाकर ब्रह्मे के नाम का ही सजेगा। मेरे नाम के आगे प्रभाकर ब्रह्मे का ही नाम लगेगा, और दिल में जो प्यार है वो 14 साल से मिट नहीं पाया है, वो ये कागज का टुकड़ा नहीं मिटा पाएगा। आज से आगे मैं इनके सामने कभी नहीं आऊंगी। मेरा मुंह तो क्या, मेरी परछाई भी इनके सामने से नहीं गुजरी। लेकिन ये मत समझ लेना कि मैं इन्हें या इस घर को भूल जाऊं। 14 साल से बिताई हुई हर हसीन याद, आप सबके साथ बिताया हुआ हर अच्छा पल याद करते करते मैं बची कुछ जिंदगी खुशी खुशी गुजारूंगी। बिल्लू को भी इसी घर के संस्कार देकर अपने पैरों पे खड़ा करूंगी, आप सबके बिना। मुझे पता होता कि इस घर को एक दूसरे से बांधे रखने के लिए मेरी नहीं, इस कागज की जरूरत है, तो मैं कब का इसे खुशी खुशी साइन कर देती। पर कोई बात नहीं, अब कर दी सही। अब आपको डरने की जरूरत नहीं दादा। मैं आपकी बीवी सिंधु की तरह इस घर पे हक जमाने के लिए इस घर के चौखट पर नहीं आने वाली। हाँ, दिल की थोड़ी अच्छी हूँ, बस इतनी सी बात जान लो आप सब, यही मेरे लिए बहुत है। चलो, काफी बातें हो गई, अब जाती हूँ। जाते नाही, येते म्हणावं। बंधू मामा, बंधू मामा, बंधू मामा, काय होतंय तुम्हाला? बंधू मामा, सही का पाणी आण ना प्लीज। बंधू बंधू मामा, बंधू मामा, अगं तापाने फणफणलाय। काय काय बंधू मामा, ऐका ना, सगळं सगळं नीट आहे, काही झालं नाहीये। आपण गुल्लू आणि बिल्लू दोघांनाही इकडे बोलवून घेऊया, लगेच फोन करून बोलवून घेते मी त्यांना। आणि बिल्लूला पाहिलं की दादा मामांना काही राग वगैरे राहणारच नाही, एका क्षणात विसरून जातील ते सगळं राग। त्यांना ना आपण परत सगळ्याचा नीट विचार करायला लावूया, ते करतील, आपण त्यांना करायला लावूया, सगळं नीट होईल। पण बाबा फक्त एकदा प्लीज बोला ना, काय ते काही नाही होणार, खरंच काही नाही होणार। संपलंय, सगळं संपलंय। असं का बोलताय तुम्ही? मला माहिती, मी ओळखतो बिल्लूला, ती आता मला कधीच दिसणार नाही। जीव गेला तरी ती तिचं तोंड मला दाखवणार नाही। या घराला त्यागाचा शाप आहे।
त्यातून आता कोणाची सुटका नाहीये, कोणाचीच नाहीये. त्या त्यागापासून पण वंदूने ती शेवयांची खीर कशी करायची हे फक्त मला शिकवलं होतं. नाही पण ती ज्या सगळ्या गोष्टी करायच्या ना तिच्या नंतर सुद्धा त्या गोष्टी या घरात सुरू राहिल्या पाहिजेत अशी इच्छा होती तिची. हो हा, आता आपल्याला जमतील तशा तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्याच आहेत आपण आजपर्यंत. हो पण दादा ह्या वर्षी सुद्धा आपण बंधुताईसाठी म्हणजे बंधूचा वाढदिवस करूया ना साजरा. काय ना वंधूसाठी नाही, आपल्या घरासाठी, आपल्यासाठी आणि खास करून बंधूसाठी. हो दादा, जे झालं गेलं ते जाऊ दे ना, विसरून जाऊ आपण आणि सगळ्याची सुरुवात नव्याने करूत. काय हो, आणि योगायोगाने बंधूचा वाढदिवस चालून आलाच आहे. अशी संधी पुन्हा कधी मिळणार नाही. झोपा तर उशीर झालाय. आधी आपली सगळी स्वप्न अशी 50-50 का पूर्ण होतात रे? 50-50 म्हणजे अशी अर्धी अर्धी. बघ ना, माझं स्वप्न होतं की आपलं लग्न खूप छान आनंदात मस्त सगळ्यांनी एकत्र येऊन सेलिब्रेट करावं. लग्न छान झालं, आपण सगळेजण आनंदात होतो, पण मम्मा आलीच नाही. डॅडू सुद्धा फक्त 5 मिनिटं येऊन गेला आणि मग ती फालतू सिंधू मामी येऊन राडा करून गेली. तुझं पण स्वप्न होतं बदलापूरची फॅक्टरी जोरदार चालवायची, तिथल्या कामगारांसाठी लढा द्यायचा. तू पण हे सगळं केलंस, पण मग तू खाणेरडा जेडी मध्ये आला. आणि मग ती फॅक्टरी, ती वस्ती आणि तुझी नोकरी सगळंच गेलं. आता सुद्धा बघ ना, आपलं स्वप्न होतं की बंधू मामा आणि गुल्लूला एकत्र आणायचं. आपण त्यांना एकत्र आणलं, पण ते आज या घरात नाही राहत आहेत. एकदा, फक्त एकदा आपलं स्वप्न असं 100% पूर्ण व्हायला हवं ना. काय करणार, स्कीमच आहे ना तशी. स्कीम कुठली, कोणाची? देवबाप्पाची. काय आहे, आपलं एखादं स्वप्न जर असं एकदम 100% पूर्णच झालं, आपण त्यातच रमून जाऊ ना. उरलेली स्वप्न कशी बघणार, मग त्यात काय मजा. आता आपली स्वप्न 50-50 म्हणून का होईना आपण पूर्ण होत राहिली तर ती 100% पूर्ण व्हावी, त्यासाठी आपण प्रयत्न करत राहणार, लढत राहणार, झगडत राहणार, नवीन स्वप्न पाहून ती पूर्ण करायचा प्रयत्न करत राहणार. त्यातनं सर आयुष्यात थ्रिल, ऍडव्हेंचर, मजा वगैरे येते ना. हो, मग तीच तर स्कीम आहे ना देवाची. त्याचं काय म्हणणं आहे, तो म्हणतो तुम्ही नवीन नवीन स्वप्न बघत राहा, ती पूर्ण करण्यासाठी लढत राहा. ट्राय बट डोंट क्राय. देवबाप्पा तुझ्याशी इंग्लिश मध्ये बोलतो? नाही, माझ्याशी मराठीतच बोलतो. पण काय, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे वगैरे म्हणलं तर तुझ्या बालबुद्धीच्या वरनं जाईल की काय अशी भीती वाटली. मला आता सगळं कळतं. ब्रह्मेंची सून आहे. चला, ब्रह्मेंची सून झोपूयात का, नाहीतर स्वप्न कशी बघणार, नाही का. चल. मी तर ऑलरेडी स्वप्न बघतीये. या घरातले सगळेजण एकत्र आहेत, छान आनंदात आहेत, सगळे राडे भांडण सगळ्या गोष्टी विसरून मस्त एकत्र छान जगतायत. देवबाप्पा प्लीज लवकरात लवकर हा दिवस येऊ दे. घे सत्य. हे सई, अगं आला अगं तो दिवस आला. दिवस आणि फोन मध्ये आला? फोन मध्ये नाही ग, आपल्या आयुष्यात आला म्हणजे पुढचा दिवस आला. 12 वाजून गेले. आज बंधू मामाचा वाढदिवस असतो. सिरियसली? काय बोलतोस? ऐक ना, मग आपण ना सॉलिड सेलिब्रेशनची तयारी करूया. म्हणजे आपण सगळी रूम अशी मस्त सजवूया, छान म्युझिक लावूया, एकदम पार्टीवाला मॉल तयार करूया आणि एवढा केक आणूया, मस्त केक वगैरे कापूया. हो, केकवाली. आपल्या घरात वाढदिवस असा नाही साजरा होत.
माझी आई करायची तसा साधेपणाने पण छान साजरा होतो. म्हणजे रांगोळी घालून, सजावट करून, खीर बनवून, औक्षण करून, मग बंधू मामा आपल्या संस्थेत जाऊन येतो. तिथून आल्यावर सगळे एकत्र जेवतात, मग कॅरम खेळतात. तू म्हणतोस ना तसाच सेलिब्रेट करूया, पण हा दिवस बंधू मामांसाठी एकदम मेमोरेबल व्हायला हवा. गुल्लू मामी आणि आपल्या बरोबरचा एकत्र असा पहिला वाढदिवस आहे त्यांचा. त्यामुळे हा दिवस ना एकदम स्पेशल बनवूया आपण त्यांच्यासाठी. उद्या आपलं स्वप्न पूर्ण करायचं. बंधू मामा, गुल्लू, बंधू मामा, गुल्लू, अरे कुठे गेले? अरे तू बंधू मामा आणि गुल्लूला पाहिलास कुठे? नाही, मी आलो तेव्हा इथे कोणीच नव्हतं आणि त्यांचं सामान पण गायब होतं. काय? हो, मला वाटलं आज बंधू मामांचा बर्थडे, तर मामा लोक सगळं विसरून त्यांना घरी घेतलं असेल, म्हणून त्यांचं सामान गायब आहे. काहीतरी मेजर गडबड आहे फिल्टर. एक मिनिट. यांचा फोन का नाही लागत आहे? Shit. सईताई, हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. अरे हे काय? अगं तो उत्सव मूर्ती कुठे आहे पण? हा, ज्याचा वाढदिवस आहे तो कुठे आहे? अरे कुठे गेला बंधू? काय ग, काय झालं? प्रिय दादा, मी आणि गुलप्रीत तुम्हा सगळ्यांपासून आणि वसंत स्मृतीपासून दूर जात आहोत. तुमच्या नजरेच्या टप्प्यात येणार नाही इतके दूर. यापुढे तुम्हाला आमचा कुठलाच त्रास होणार नाही. घरातले कोणतेच कायदे कानून मोडले जाणार नाहीत आणि ह्या घराला आमची अडचणही होणार नाही. थोडक्यात घर पुन्हा होतं तसं होईल. फक्त गुलप्रीत नावाचा मेंबर वाढणार होता, त्याऐवजी घरात असलेला एक बंधू नावाचा मेंबर कमी होईल. पण जे काय होते ते चांगल्यासाठी होते असं समजून त्याची सवय करून घ्यायला हवी. स्वतःची काळजी घ्या. आपण जपा. ब्रह्मेंचं घर सांभाळून ठेवा. तुमचा चुकलेला भाऊ बंधू. ताजा कलम. आम्हाला शोधायचा प्रयत्न करू नका. चुकून भेट झाली तरी आम्ही परत येणार नाही. काय आहे? अरे बघत काय बसला? अरे ही चिठ्ठी तो आताच कुठेतरी इकडे ठेवून गेला असेल ना. मग इथेच असेल कुठेतरी. बघा, जा शोधा त्याला. आपली चुकामुक झाली असेल. अरे जा आदित्य, जा सायकलवर ठांग मारून जा. बघ त्या निरंजन चौकापर्यंत रिक्षाची वाट. दादा मामा बास. हे सगळं प्रेम, काळजी, इमोशनलपणा, हे सगळं आता का? काय उपयोग आहे याचा? आता ना हातची वेळ निघून गेली आणि बंधू मामा आणि गुलप्रीत मामी सुद्धा निघून गेले आणि या सगळ्यांना तुम्ही सगळे जबाबदार आहात. हजारदा सांगितलं तुम्हाला, हजारदा सांगितलं, नका चिडचिड करू. त्यांना समजून घ्या, त्यांना ऍक्सेप्ट करा. पण नाही, तुमच्यासाठी तुमची तत्व मोठी ना, तुमच्यासाठी तुमचे नियम मोठे. तुमच्या भावाला घट्ट धरून ठेवण्याच्या ऐवजी तुमच्या इगोला घट्ट धरून ठेवलं तुम्ही.
आणि इतकं ताणलं की सगळं तुटलंय आता. आणि हे सगळं तुम्हाला पुन्हा कधीही जोडता येणार नाहीये. जोडता येईल सई. सगळं नीट होणार आहे. आपण करू. नेमक्या वाढदिवसाच्याच दिवशी बंधू मामा आणि गुलप्रीत मामी कुठे गेलेत ना ते शोधायला हवं. चल. ते जिथे कुठे असतील ना तिथनं मी शोधून आणीन त्यांना. कदाचित गेलेही असतील. नाही आदित्य, नाही. तू असं बोलू नकोस. बघ, बी पॉझिटिव्ह. आपण ना फक्त चांगल्या गोष्टींचा विचार करूया. आपण चांगलं बोलू ना तर आजूबाजूला आपोआप चांगल्या गोष्टी घडतील. आणि आत्ता आपण हे सगळं थांबवायलाच हवं. कारण आत्ता जर दादा मामा आणि बंधू मामा एकमेकांपासून दूर गेले ना तर ते कायमचे एकमेकांपासून दूर जातील. फक्त फिजिकली नाही, इमोशनली सुद्धा. त्यांच्यातलं तुटलेलं बॉन्डिंग, भावाभावांमधलं प्रेम परत कधीच जोडलं जाणार नाही. बंधू मामा तर हरून जातीलच, पण दादा मामा सुद्धा हे सगळं नाही सहन करू शकणार रे. दादा मामा दाखवत नसले ना तरी त्यांना प्रचंड त्रास होतो या सगळ्याचा आतून. पिंट्या अरे लाटणं कुठे आहे? अरे मला काय माहिती भाई. काहीतरी बोलू नकोस. तूच लाटणं गॅरेज मध्ये घेऊन गेला असशील आणि तिकडे पोळ्या लाटून खाल्ल्या असशील. अरे आज मी अन्नाचा एक कण सुद्धा खाल्ला नाहीये. ती शेवयाची खीर अजून चाकून पण नाही बघितली. अरे मग लाटणं गेलं कुठे? मला काय, मी काय लाटणं काय बरोबर घेऊन गंडाची बसतोय का ती? काय झालं? आहे लाटणं आहे तिकडे कोणी बांधलं? मी बांधलं. तू कशाला? लाटणं बांधलं की बाहेर गेलेला माणूस लवकर घरी परत येतो असं आई म्हणायची. दादा, मला नाही वाटत बंधू घरी येईल. काय बोलतोस पिंट्या तू? येईल तो. हे बघ, किती चिडला, रुसला, रागावला, वेड्यासारखा वागला ना तरी बंधू येतो. मी घालून दिलेली शिस्त, या घराचं रुटीन तो नाही मोडणार. अगदी जगबुडी झाली ना तरी तो नक्की येईल असा मुलगा आहे. मला विश्वास आहे की तो आजच येईल, नक्की येईल आज. सरळ घ्या, मग तिकडे एक मोठं सर्कल लागेल, निरंजन चौक, तिकडनं राईट घ्या. निरंजन चौक के राइट में तो वसंत स्मृति पड़ेगा ना? हाँ. है रब्बा, हम लोग वापस घर जा रहे हैं. हाँ जा रहे हैं, लेकिन हमेशा के लिए नहीं. अगर ऐसा है तो फिर हम जा क्यों रहे? त्या घराला पण घरातल्या माणसांना जरा डोळ्यात साठवून घ्यायचंय, म्हणजे आयुष्यभर त्यांच्या आठवणीवर जगता येईल. आजवर खूप दिलंस तू मला. सुख दुःखांच्या क्षणांनी, आठवणींनी माझी झोळी भरून टाकलीस. पण मी तुझ्या वाट्याचा आनंद नाही देऊ शकलो मी तुला. त्याचंच प्रायश्चित्त म्हणून मी आता तुला सोडून चाललोय कायमचा. माझं नाव तुझ्या पाठीवरून पुसून टाक आता.
आणि माझ्या माणसाची काळजी घे. चल चल लवकर चल लवकर. बंधू मामा काय ग? आधी अरे बंधू मामा आत्ता इथे उभे होते, घराकडे पाहत होते, मला पाहिलं आणि लगेच निघून गेले. शेवटचा चान्स होता यार आदित्य. आता कुठे शोधायचं त्यांना, कुठे गेले असतील ते. मला माहितीये. हे बघ, आज बंधू मामाचा वाढदिवस आहे. तो दर वाढदिवसाला आपल्या संस्थेत जातो माझ्या आईच्या झाडापाशी. जर खरंच हे शहर सोडून जाणार असेल कायमचं आणि घराला जर निरोप द्यायला आला असेल तर तो मुंबई सोडायच्या आधी संस्थेत नक्की जाणार. चल चल चल. ठीक आहे. तुझी शिक्षा हीच आहे की जोपर्यंत मी सांगितलेले बदल तू स्वतःमध्ये घडवून आणत नाहीस तोपर्यंत तुला ब्रह्मेंच्या घरामध्ये प्रवेश नाही. घरामध्ये प्रवेश नाही. घरामध्ये प्रवेश नाही. नाही सई, नाही सई कुठेही जाणार नाही. कारण घर सोडून जाण्यात काही ती चुकीची वागलीच नाहीये दादा मामा. आणि जर का चूक असेल ना तर ती तुझ्या नजरेत आहे दादा मामा. हे बघ, तू पहिल्यापासूनच तिच्या प्रत्येक वागण्यात प्रत्येक बोलण्यामध्ये चुका काढत आलीस. का तर ती तिच्या मनाप्रमाणे वागते आणि आमच्यासारखं तुझ्या मनाप्रमाणे वागत नाही. म्हणून तिने जे काही केलंय, ती नेहमी जे काही करते ते आपल्या घराच्या भल्यासाठीच करते रे. नाही असतील तिचे प्लॅन जगावेगळे असतील, अतरंगी असतील, पण ते नेहमी जे बरोबर असतं त्यासाठीच ती सगळं करते दादा मामा. म्हणजे काय म्हणायचं तुला? आज जो तिने हा सगळा हॉस्पिटलचा तमाशा केलाय तो बरोबर आहे असं तुला म्हणायचंय? कोणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून कोणाच्या तरी जीवाचं बरं वाईट झाल्याची बातमी देणं हे बरोबर आहे? उद्या जर का हे कोणाच्या जीवावरती बेतलं असतं, समजा मी मेलो असतो तर? अरे पण तू मेलास का दादा मामा? म्हणजे काय, माझा जीव गेला नाही म्हणजे? हे बघ, ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत, एवढंच म्हणायचंय मला. ह्याच्यावरनं तू उगाच असे टोकाचे निर्णय का घेतोयस? मला जे वाटतील ना तेच निर्णय मी घेणार. कारण माझ्या सत्सद विवेक बुद्धीवरती, माझ्या विचारांवरती, माझ्या मेंदूवरती विश्वास आहे. मी तुझ्यासारखा बायकोच्या ताटाखालचं मांजर नाहीये किंवा नंदीबैल नाहीये तिच्या तालावरती होला हो म्हणणारा. तुला खरंच असं वाटतं दादा मामा? ठीक, मीही आता माझ्या मतावरून मागे हटणार नाही. आणि माझ्या बायकोची साथ तर आता अजिबातच सोडणार. तसं असेल ना तर तुला तुझ्या बायको बरोबर ब्रह्मेघर सोडायला लागेल. काय रे, काय झालं? परिस्थितीची जाणीव झाली म्हणून गडबडलास की घर सोडून बाहेर पडायचं म्हणून भीतीने बोबडी वळली तुझी? अजिबात नाही. मला गोष्टी या थराला जातील असं वाटलं नव्हतं. तसं तर तसं आजपासून मी आणि माझी बायको तुमचं हे ब्रह्मेंचं घर सोडून जायला तयार आहे. तुमचं काय? तुम्हाला शक्य होईल माझ्याशिवाय जगणं? राहू शकणारच मी गेल्यावर त्या घरात? हे बघ, तू आमची चिंता नको करूस, तुझं बघ तू. अरे ह्या घराचं छत्र तुझ्या डोक्यावरती आहे ना,
म्हणून ही गुरमी आली तुला. पोकळ आत्मविश्वासाचा माज आलाय. हे छत्र बाजूला झालं ना की मग कळेल तुला घराच्या चार भिंतींच्या बाहेरचं वातावरण किती भयान असतं ते. आता मौसूत अंगणावरून चालणाऱ्या पायांमध्ये जेव्हा परिस्थितीच्या काचा जायला लागतील ना तेव्हा तुझ्या लक्षात येईल या घराची आणि इथल्या माणसांची किंमत. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आज जो तुम्ही आगाऊपणा केलायत ना तो किती चुकीचा आहे ते. चॅलेंज देतोयस मला? हे असलं चॅलेंज देतोयस मला? ठीक आहे, आम्हाला तुझं चॅलेंज मान्य आहे. आजपासून मी आणि सई वसंत स्मृती सोडून जातो. जगून दाखवू आम्ही तुमच्याशी, आणि तुम्ही दाखवा मला, आमच्याशिवायचे दाखवा. बघू पहिले कोण हार मानतं.